चला यस मॅचला इथे मात्र सुरुवात होईल. दोन्ही टीम्स आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहतोय अप्पा 11 बरोडी त्यासमोर फाईट करत असताना आरडी ओवळी हा संघ खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. 4 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही मातब्बर संघ आमने सामने फाईट करताना पाहायला मिळेल. भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट मधली दोन विस्फोटक अशी दोन्ही टीम्स फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतील. चला यस स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. ओवळी संघ जरा क्षेत्ररक्षक सजवून घ्या. बराच वेळ ही स्पर्धा खऱ्या अर्थाने थांबली होती. नक्कीच शुभेच्छा आल्यात. नक्कीच सन्मान्य यतीशजी मात्रे आडिवली यांच्या वतीने आरडी ओवळी या संघाला मात्र शुभेच्छा आल्यात. विश ऑल द बेस्ट या टीमसाठी. चांगला खेळ आपला राहावा ह्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून मिळाल्यात. बरोडी संघाचा 12th मॅन चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा विनंती असेल लगेचच. बघा अन्यथा पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग आणि त्याचप्रमाणे 12th मॅन देखील कंपल्सरी असेल. तो देखील संपूर्ण ड्रेसिंग मध्ये असला पाहिजे. हे अनिवार्य आहे. या स्पर्धेचा नियम आहे. चला यस बरोडी संघ आपला 12th मॅन पाठवा. यस मॅचला होते इथे सुरुवात. पहिला बॉल यावेळी आपण पाहतोय स्लोवर गतीचा बॉल. दोन्ही टीमला मात्र आता मात्र शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल यावेळी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होता गोलंदाज आपण पाहतोय ओवळी संघाचा. नक्कीच 26-11 स्विफ्ट गाडी कोणाची असेल मागे प्लीज विनंती असेल आपण साईडला घ्यायचंय. तिथे मात्र अडचण निर्माण होते पार्किंग मध्ये. विनंती असेल 26-11 जी कोणाची स्विफ्ट गाडी असेल त्यांना विनंती असेल आपण पार्किंग लॉट मध्ये पार्क करा. येस ओव्हर टू मॅच आपण पाहतोय इथे मात्र यस व्हाईट बॉल सांगत असताना पंच अतिरिक्त धावेच्या मदतीने धावला जाऊन पोहोचेल तब्बल 1 या आकड्यावरती. धावांचा श्रीगणेश होत असताना अप्पा 11 बरोडी या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. डावकुरे आताचा फलंदाज स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय आकाश भोईर आणि कल्पेश भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय बरेचसे पाहुणे आपल्या समोर जॉईन आहेत आणि त्याचप्रमाणे लाईव्हच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा खऱ्या अर्थाने कॅप्चर केली जाते. SSS लाईव्ह यूट्यूब वाहिनी आपण पाहू शकता. हो यावेळेस मात्र जोरदार प्रहार केला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र चुकी मैदानामध्ये घडत असताना आणि यावेळेस मात्र मिळतील पूर्णपणे 4 धावा. या 4 धाव्याच्या मदतीने धावफलकावरून पोहोचेल तब्बल 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ झालाय आणि 5 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. बघा 26-11 स्विफ्ट कार आहे. त्यांना विनंती असेल कोणाची असेल त्याने प्लीज थोडी साईडला घ्या. पार्किंग लॉट मधून विनंती असेल 26-11. यस 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ झाला. पुढचा बॉल परत शिकत आपण पाहतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लाऊड अपील आहे. नक्कीच थोडा हाईट फॅक्टर यावर डिपेंड नक्कीच करेल. लेग बायच्या स्वरूपात एकदा आपल्याला पाहायला मिळते. हाईट फॅक्टर ते मात्र डिपेंड होत असताना पाहायला मिळते. यस आउटसाईड लेग स्टंप आपल्याला पाहायला मिळाला. पंच आम्हाला सांगतात उत्कृष्टचे पंच आहेत. खऱ्या अर्थानं ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच हे तिन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं देखील कौतुक करावं कमी आहे. दिवसभर तत्पर
अचूक असे निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. 3 बॉलचा खेळ झाला. 6 धावा धावफलकावरती आहे. 6 ऑन बोर्ड. सहा धावा धावफलकावरती आहेत. 6 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस हो यावेळेस मात्र लिडिंग इच पाहायला मिळते. साऊंड ऑफ अ बॅट पाहायला नक्कीच मिळाला. इथे मात्र एक धाव एकवडण्यात यश मिळतंय. इथे मात्र चिकी सिंगल कंप्लीट झाली आहे आणि या चिकी सिंगलने धावफलक जाऊन पोहोचला. तब्बल 7 या आकड्यावरती 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सात धावा धावफलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. 7 ऑन बोर्ड. पुनश्च एकदा पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. हो यावेळेस मात्र हिट करायचा होता परंतु इथे मात्र अतिरिक्त धाव. पंचाचे दोन्ही हात समांतर धावा मिळाल्या त्या अवांतर आणि अवांतर धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन बोर्ड. शांत संयमीचा खेळ चालू आहे. महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅचमध्ये मात्र कुठल्या तरी खेळाडूला मात्र इथे चमकावं लागेल. आपली छाप या स्पर्धेमध्ये सोडावी लागेल आणि हा सामना मात्र विजयाच्या मार्गावरती नेऊन ठेवावा लागेल. हाय व्होल्टेज मॅच. पुढचा बॉल हो यावेळेस कट झालेला बॉल पाहायला मिळाला. आतमध्ये आलेला बॉल पाहायला मिळतोय. डावकुरा आताचा फलंदाज आपण पाहतोय आकाश भोईर आणि कल्पेश भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल असेल वटुगो. 9 धावा धावफलकावरती 9 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय. पुढचा बॉल हो यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा चौकार. 4 धावा आणि 4 धावेच्या मदतीने मी तर म्हणेन यावेळेस संजूने देण्याचं काम केलंय. स्कोर काढला. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि 13 धावा धावफलकावरती आपल्याला अद्याप पाहायला मिळतात. अप्पा 11 बरोडी या संघ खेळतोय. नाणेफेकी जिंकली होती RD ओवळी या संघाने आणि नक्की क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. इलेक्टेड टू बॉल फर्स्ट आमंत्रित केलं. इन्व्हाइट केलं बरोडी संघाला बॅटिंगसाठी आणि यावेळेस मात्र थोडंसं मी तर म्हणेन जमेची बाजू बरोडी संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते कारण की 13 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. दोन्ही सलामीवीर जोडी अजूनही मैदानात दाखल आहे. कुठल्याही प्रकारची विकेट आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं मात्र समाप्त झालं आणि दुसरं षटक यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. यज्ञेश पाटील वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आला. यज्ञेश पाटील पहिला बॉल हो यावेळेस मात्र रिव्हर्स अटॅक करायचा होता. इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल पूर्णपणे यावेळेस शांत ठेवण्यामध्ये यश मिळत आहे. या गोलंदाज यज्ञेशला स्विच करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. पुढचा बॉल हो यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑन साईडला पूल केला. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक धाव इथे मात्र एकवडण्यात यश मिळत आहे. चिकी सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. शांतते संयमीचा खेळ जिद्दीचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दुसरा दिवस आपण अनुभवतोय आणि खऱ्या अर्थाने अजून 2 दिवसाची स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पूर्ण भिवंडी परिसरात एक नामवंत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तब्बलचा विचार केला तर नक्कीच SSS लाईव्ह ही वाहिनी संपूर्ण ही स्पर्धा कॅप्चर करतात आणि विचार केला तर 4 कॅमेऱ्यांचा समावेश या स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय.
आपल्याला मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, परंतु या स्पर्धेमध्ये देखील 4 कॅमेरे, उत्कृष्ट दर्जाचं नियोजन, या संपूर्ण स्पर्धेमागचा हेतू, एक चांगला हेतू आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल यावीस पुरुष एकदा यज्ञेश पाटील. यज्ञेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. दुसरं षटक यावेळेस आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. तिसरा बॉल हो यावेळेस मात्र शफल होऊन खेळ न होता इथे मात्र आपण पाहतोय ही एक धाव एकवडण्यात येतं. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती 15 ऑन बोर्ड. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आणि 15 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो हो यावेळेस कोलवर टप्पाचा बॉल इथे मात्र हिट करायचा होता. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला नाही. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न आणि यावेळेस बघता बघता पाहावं लागेल डिसिजन पेंडिंग थर्ड अंपायर कडे मागणी येते. डिसिजन पेंडिंग असेल. टेक्निकल टीम मध्ये इथे मात्र उपस्थित संपूर्ण टीम ट्रिपल एसची थर्ड अंपायर देखील उपस्थित आहे. चेक करतील. नॉट आउट असेल. तिथे मात्र सुखरूपरित्या बॉबिंग क्रीज मध्ये 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 17 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 17 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 बॉल या षटकातील 2 टू गो. हो यावेळेस मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट इथे मात्र केलाय. क्षेत्ररक्षक धावतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथे मी तर म्हणेल यावेळी क्षेत्ररक्षण केलंय. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. कौतुक करावं तितकं कमी आहे. या 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 19 च्या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे 1 टू गो. दुसरे षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. 19 ऑन बोर्ड. आतापर्यंत चांगली गोलंदाजी यज्ञेशच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. फक्त आणि फक्त विचार केला तर 5 धावा मात्र आतापर्यंत यज्ञेशने खर्च केल्यात. शेवटचा बॉल 1 टू गो. हो यावेळेस मात्र संधी आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि ही एक धाव आपल्याला पाहायला नक्कीच मिळते. एक धाव इथे मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन बोर्ड. आणि नक्कीच आपल्या मुख्य व्यासपीठावरील नक्कीच मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचा इथे सन्मान केला जातोय. तर नक्कीच वळूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिथे आमचे मित्र समालोचक उपस्थित आहेत. सन्मान्य मोहन सर. धन्यवाद मित्र. पुन्हा एकदा सर्व इकडे असे उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय. आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. त्यांना करूया स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित. वेलेगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक आणि खास करून स्पर्धेसाठी ज्यांना तन मन धन आम्हाला अर्पित केलं. या स्पर्धेसाठी ही स्पर्धा संपन्न होण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सन्मान्य सूर्यकांतजी पाटील साहेबांना करूया या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित. प्रतीकजी पाटील यांच्या शुभ हस्ते सूर्यकांतजी पाटील यांच्या या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान केलं जातं. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या अर्थाने नेहमीच या स्पर्धेची आठवण राहील असा एक मोमेंटो अर्थात एक आकर्षक गिफ्ट त्यांना दिली जाते. धन्यवाद सूर्यकांत भाऊ. त्यानंतर
पिंपला संघाचे कष्टपैलू असे खेळाडूंचे परममित्र राज माळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान. मी राजनजी थळे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते राज माळी यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. भिवंडी रेग्युलर ग्रामीण क्रिकेटमधलं एक उत्तम अष्टपैलू असा खेळाडू राज माळी आज या स्पर्धेच्या माध्यमातून या मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि खऱ्या अर्थात तुम्हाला सर्वांची संस्कृती आहे अतिथी देवो भव, अतिथी देवा समान असतोय. नक्कीच खऱ्या अर्थानं 2 दिवस आपण ज्यांचा आवाज खऱ्या अर्थानं ऐकत आलात, संपूर्ण प्रेक्षकांना मात्र एंटरटेनमेंट त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाला. आणि नक्कीच त्यांचा आज मात्र ते आपल्याला नक्कीच इथून रजा घेतील. आजचा त्यांचा फायनल डे आहे. उद्या 2 दिवस त्यांना देखील समोरच्या दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या स्पर्धेमध्ये जायचं आहे. त्यामुळे आज ते आपल्याला नक्कीच रजा घेताना पाहायला मिळतील. तर त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आणि की सन्मान्य प्रतीक पाटील यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. मायची प्रेमाची आपुलकीची उपगार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याप्रमाणे सन्मान चिन्ह एक मोमेंट देऊन त्यांना देखील इथे यथोचित मान सन्मान इथे करण्यात येतोय. धन्यवाद, आभार. आणि नक्कीच संदीपजी पाटील यांचं देखील खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि नक्कीच सन्मान्य राजनजी थले साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. सन्मान्य संदीप पाटील साहेब नक्कीच समाजसेवक आहेत वेले गावातील, एक चांगले व्यक्तिमत्व, त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची प्रेमाची आपुलकीची उपगार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह त्यांना देखील सन्मानित केलं जाते. धन्यवाद, आभार. येस, ओव्हर टू मॅच. 6व्या पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये धावांचा जर विचार केला, धावा जाऊन पोहोचला तब्बल 27 या आकड्यावरती, 27 ऑन बोर्ड. तिसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती ऋषी पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 1 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि आतापर्यंत विचार केला 7 धावा मात्र खर्च केल्यात. ओहो, यावेळेस मात्र फटका लाजवाब. क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक, जाईल सीमारेषा पार. दर्जेदार षटकार 6. आणि या 6 धावाने संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 33 या आकड्यावरती, 33 ऑन बोर्ड. 33 धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर आता मात्र अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात आली आणि दुसऱ्या बॉलवरती मात्र परत एकदा षटकार आला. बॅक टू बॅक 2 6 पाहायला मिळतात. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं 5 षटकार जरूर आले होते. आतिश माळीच्या पाठमधून आले होते. या स्पर्धेमध्ये 5 बॉलवरती 5 षटकार मारायला तो खेळाडू होता. परंतु आता मात्र हा इतिहास घडेल का परत एकदा पाहावं लागेल. यावेळी चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. यस, वाईट बॉल आहे पंच आम्हाला सांगतात. ऑफिशियल पंच आहेत, पूर्णपणे ठाम डिसिजन त्यांच्या माध्यमातून नक्कीच असतो. अतिरिक्त धाव इथे मात्र स्कोर कार्डवरती ऍड होईल. 6, तदनंतर वाईट, तदनंतर 6 आणि पुनश्च एकदा आपण पाहतोय वाईट बॉलची इथे कामगिरी करत असताना चुकीची थोडीशी कामगिरी हा गोलंदाज मात्र करतोय. पुढचा बॉल. ओहो, यावेळेस मात्र स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ गती यावेळेस पाहायला मिळाली. चेंज ऑफ पेज, चेंज ऑफ लाईन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. आता मात्र मी तर म्हणेन थोडंसं कमबॅक इथं मात्र केलंय. थोडंसं कंट्रोल यावेळेस मात्र फलंदाजाच्या हातामध्ये ठेवण्याचं काम इथे मात्र केलंय. आता म्हणजे ऋषी पाटील ना पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 बॉल. ओहो, यावेळेस मात्र खोलवर टप्पाचा बॉल इथे मात्र खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे येतोय. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 35 या आकड्यावरती, 35 ऑन बोर्ड. चिकी सिंगल कंप्लीट झाली आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत आणि 4 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित अजून जर विचार केला 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल यावेळेस पाहावं लागेल.
येस पुढचा बॉल. हो यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने आपण पाहतोय एक धाव कंप्लीट. येस चेक करायचं आहे टेक्निकल टीम. रिव्ह्यू साठी मागणी आली पंचांच्या माध्यमातून अंपायर कॉल आहे. येस बॅटरचा कॉल. बरोडी टीम कडून हा कॉल आलाय रिव्ह्यू साठी. येस थर्ड अंपायर इथे आहेत प्रल्हादजी पाटील सर. नक्कीच फेअर डिलिव्हरी आहे. 3 षटकाचा जर विचार केला तर 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे 1 to go. 36 धावा फलकावरती शेवटचा बॉल. हो यावेळी शॉकलेनचा बॉल पाहायला मिळाला. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता इथे मात्र होत असताना 36 धावा फलकावरती आहे. विचार केला तर 12.00च्या सरासरीने धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर विचार केला तर जमेची बाजू आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आप्पा 11 बरोडी हा संघ मात्र खेळतोय आणि या खऱ्या अर्थानं आतापर्यंत जमेची बाजू म्हटली तर एकही विकेट आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली नाही. सलामीवीरसाठी ही दोन्ही जोडी आल्या होत्या मैदानाच्या आतमध्ये आणि 3 षटक कंप्लीट झालेत परंतु एकही विकेट आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळत नाही. कौतुक करावं तितकं कमी आहे. शेवटचं षटक आणि अंतिम षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय जॉन्टी जोशी जे आणि 3 सलगचं नक्कीच 3 बॉलवरती 3 विकेट संपादित केले. हॅट्रिक जर संपादित केली या गोलंदाजाने जेने नक्कीच आमच्या साथी स्कोरर आहेत नक्कीच मास्क यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. याच संधी असेल यावेळेस जॉन्टीसाठी. हॅट्रिक जर संपादित केली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला बॉल शेवटचं षटक अंतिम षटक आपण पाहतोय. हो स्लोवर गती पाहायला मिळते परंतु चुकीची लाईन अँड लाईन तिथे मात्र आपल्याला पाहायला नक्कीच मिळते. ऑफस्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. 37 ऑन बोर्ड. हो पुन्हा एकदा चुकी घडत असताना नक्कीच सर मला वाटलं की त्याला आपण म्हटलं होतं 3 सलगचे विकेट वरती 1000 रुपये होते परंतु त्याला असं वाटलं 3 वाईट वरती 1000 रुपये की काय. नक्कीच अपार्ट फ्रॉम जोक यावेळेस मात्र चुकीची गोलंदाजी करतात. आऊट अपील होती परंतु इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 2 वाईटच्या मदतीने धावफलक पोहोचले 38 या आकड्यावरती. 38 ऑन बोर्ड. 38 धावा फलकावरती आहेत. 1 बॉलचा खेळ झाला. शेवटची उर्वरित अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. हो यावेळेस मोठा प्रहार करायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चुकी घडली आहे मैदानावरती. इथे मात्र चुकीचं रूपांतर या चौकारामध्ये पाहायला मिळतोय. 4 रन्स चौकार आणि 21 या चौकारानंतर धावफलक पोहोचलाय 42 या आकड्यावरती. 42 ऑन बोर्ड. 42 धावा फलकावरती पाहायला मिळतात. चला या स्पीडअप करा बघा वेळ घेऊ नका. ओवळी संघ 2 बॉलचा खेळ झाला. उर्वरित अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या 17 शेवटचं षटक आपण पाहतोय. जॉन्टी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. जॉन्टी जोशी जे बॉलिंग मार्क वरती. डावखुरी आताचा फलंदाज आहे. वा काय गोलंदाजी कमालीची गोलंदाजी आहे. ही क्षमता या गोलंदाजामध्ये नक्कीच आहे. कारण की जर विचार केला 2 पहिले आपण पाहिलं तर वाईड जरूर आले परंतु इथे मात्र कमबॅक केला. चांगली गोलंदाजी होती. मागच्या बॉलमध्ये जर विचार केला क्षेत्ररक्षकांकडून चुकी झाली होती. ते 4 धावा जर रोखल्या असत्या तर कमी धावा इथे मात्र स्कोर कार्डवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले असते. पुढचा बॉल आहे 20. हो यावेळेस मात्र बसून खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र क्षेत्ररक्षक डीप मधून आला. बॉलचं चांगलं स्टॉप इथे आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं कलेक्शन तितकाच चांगला थ्रो आणि एक धाव इथे मात्र एकवडण्यात आली. एका धावेच्या मदतीने धाव पोहोचलाय
43 या आकड्यावरती 43 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ झाला. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 to go. RK बिल्डर्स मानकोली आपण देखील सज्ज व्हायचं आहे. विनंती असेल आपण कुठेही जाऊ नका. त्यानंतर लगेच आपली मॅच होईल. विजेता संघ आणि या सामन्याचा नक्कीच विजेता संघ आणि त्यासमोर फाईट करेल RK बिल्डर्स मानकोली या संघ. बघा वेळेचं देखील मर्यादा आहे या स्पर्धेची. त्यामुळे वेळ पाहून इथे मात्र पुढची मॅच डिसाईड केली जाईल किती षटकांची असेल ते. आयोजन कमिटी आम्हाला नक्कीच निर्णय पोचवतील आमच्यापर्यंत. आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विकेटचा पतन पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक पहिला अद्याप जर विचार केला तर काहीसा फरक यावेळेस पडत नाहीये. कारण की 1 विकेट आत्ताशी गेली या संघाची. तो म्हणजे आकाश भोईर आपल्याला पाहायला मिळाला. तो चांगली फलंदाजी करत होता. एका बाजूने तलवार लढवत होता आपल्या संघासाठी. आणि आता मात्र फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये दाखल व्हावं लागेल. शेवटचा बॉल आहे 1 to go. एक शेवटच्या बॉलसाठी या फलंदाजाला पियुष पाटील आपण पाहतोय. त्रेचाळीस धावा फलकावरती 43 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल. हो यावेळेस मात्र शेवटच्या क्षणी मौक्याच्या क्षणी आलेला हा षटकार. 6 धावा आणि या 6 धाव्याने मित्रमाने संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला. देखना स्ट्रोक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. या 6 धावा खूप महत्वाचे ठरतील या नक्कीच मॅच मध्ये. धावा जाऊन पोहोचला तब्बल 49 आणि टीमला आता मात्र गरज असेल ते म्हणजे डबल हाफ सेंचुरी. 50 धाव्यांची आवश्यकता आहे. येणारे 24 बॉल आणि 25 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. 50 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. चला येस क्षेत्ररक्षण सजून घ्या. अप्पा 11 बरोडी संघ वेळ घेऊ नका आणि दोन्ही फलंदाज RD ओवळी संघ चला येस मैदानात पाठवायचे. चला दुसरं सत्र इथे मात्र चालू होतंय. दोन्ही पंच ऑनफिल्ड जात असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पाहायला मिळते. नक्की चांगली बॅटल आपल्याला
नक्कीच पाहायला मिळेल, कारण की तब्बल जर विचार केला तर 50 धावांचं लक्ष आहे, टार्गेट सेट केलं एका बाजूनी. टीम आपण पाहतोय बरोडी या संघानं, आणि चांगले बॅटिंग लाईनअप आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. एका बाजूने जर विचार केला आकाश भोईर आणि कल्पेश भोईर का बॅटिंग करत होते, तदनंतर पियुष पाटीलने एका बॉलमध्ये मात्र त्या 7 धावा इथे मात्र ऍड केल्या स्कोर कार्डवरती. एक मोक्याच्या श्रेणी मी तर म्हणेन षटकार आला, त्या 6 धावा संजूने देण्याचं काम केलं, त्या स्कोर काढला, आणि 50 धाव्यांची आवश्यकता या मॅचमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. येणारे 24 बॉल आणि 50 धाव्यांची आवश्यकता. नक्कीच यतीश म्हात्रे यांच्या वतीने नक्कीच कॅश प्राइज असेल, 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सलगचे 3 षटकार जर त्याच्या बाट वाजून आले तर नक्कीच रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज जॉन्टीसाठी आलं. असं जे जॉन्टी जोशी. नक्कीच भरपूर असे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठी स्पर्धा आहे, दर्जेदार स्पर्धा आहे, आणि त्याचप्रमाणे प्राइज देखील नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. चला, वेळाची देखील मर्यादा आहे, टाइम स्टार्ट होतो, टायमर इथे चालू आहे. बरोडी संघ आपल्याला 17 मिनिटाच्या अवधीमध्ये 3 षटक फेकायचे, ते देखील नोंद घ्या. यस, पहिलाच बॉल आपण पाहतो दुसऱ्या सत्रातील, हा पहिला बॉल. 4:46 मिनिटाचा टाइम ते स्टार्ट झाला. हाफ ट्रॅकर बॉल, पहिलाच बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बाईच्या स्वरूपात या मिळतील. पहिल्याच बॉलवरती चौकार, टिट फॉर टॅट, जसं तसे उत्तर इथे मात्र पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र चुकीचं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. 4 मध्ये कन्व्हर्जन झालं, आणि या 4 धावांचं श्रीगणेश होत असताना टीम ओवळी संघाचा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. चार धावा आपल्याला पाहायला मिळतात. धाव फलकावरती इथे ऍड झालेत, 4 ऑन बोर्ड. शुभम भोईरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती, पहिलं षटक घेऊन आला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, आणि त्या षटकातील नक्कीच जिम्मेदारी सोपवली पियुष शुभम भोईरवरती. चॉटी जोशी आणि विराज मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलामीर जोडी, इव्हन जोडी आपल्या टीमशी इथे मात्र खेळत असताना पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र शरीराला बॉल आदळलाय, आणि एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. यस, एक बायच्या स्वरूपात ती एक धाव ऍड होईल. नक्कीच आपण पाहतोय फलंदाज जॉन्टी तिथे होता, दुखापत झाली असेल तर नक्कीच सांगा, पाणी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. आयोजन कमिटी विचारपूस करते. जॉन्टी आपली, आर यू ओके? दोन बॉलचा खेळ झालाय, आणि 5 धावा धाव फलकावरती आहेत. 5 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज आहे. हो, यावेळेस पुल केलाय, पुल अँड सक्सेसफुल आलेला हा पॉवरफुल षटकार. 6 धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलंय. तब्बल 1 और 1 11 11 ऑन बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. चांगली मॅच मात्र रंगणार हे नक्की आहे, कारण की दोन्ही मातबदार संघ आहेत. विस्फोटक यावेळेस बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये चालू झाली आहे. बॅटिंगचा जर विचार केला आता मात्र विराटच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. डावखुरी आताचा फलंदाज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो आता राऊंड विकेट. हो, चांगली गोलंदाजी आहे, परंतु इथे थोडं सॉफ्टस्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पण आम्हाला सांगतात यस इट इज वाईट बॉल, पुन्हा एकदा बॉल टाकावं लागेल. यस, अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. तब्बल 12 ऑन बोर्ड. 12 धावा धाव फलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल
हो यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, स्विच हिट करायचा होता, पाटाने बॉलचा काही एक संपर्क झाला नाहीये. एसटी रक्षकाचा चेंडू विसावला. डॉट बॉलची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती 12 ऑन बोर्ड. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 38 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. काय घडेल या मॅच मध्ये पाहावं लागेल. हाय व्होल्टेज मॅच आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाईल का पाहावं लागेल. पुढचा बॉल. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता मात्र पाहायला मिळते. हो यावेळेस मात्र काय नजाकत बराचसा स्ट्रोक आहे इथे. मात्र परत एकदा हाय अँड यूज षटकार यावेळेस आलाय पुन्हा एकदा विराटच्या बॅटमधून. हाय फलंदाजी यावेळेस मात्र करतोय. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. टेट फॉर टाट जसात तसे उत्तर देण्याचं काम इथे मात्र ओवळी संघ हा मात्र करतोय. धावांचा जर विचार केला तर 18 धावा धावफलकावरती आहेत. चला टीम मीटिंग करू नका. बघा बरोडी संघ टीम मीटिंग करू नका. टायमर चालू आहे हे देखील दक्षता घ्या. 17 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे 3 षटक फेकण्यासाठी. हे नियम आणि स्पर्धा खऱ्या अर्थानं स्पर्धेचा नियम आहे आणि अटी आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन आला पियुष पाटील आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा संघाचा आपल्याला पाहायला मिळतो आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय पियुष पाटील. दुसरा षटक आपण पाहतोय. 50 धावांचा पाठलाग करायचं. 50 धावांचं डोंगर इथे मात्र पार करायचं. पुन्हा एकदा गेम ऑन. हो रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा आपण पाहतोय. स्विच हिट करायचं होतं. वारंवार जर विचार केला पूर्णपणे स्विच हिट करायचा प्रयत्न होता. हा नक्कीच पुन्हा एकदा आर्य ओके नक्कीच जॉन्टी जोशी आपल्याला काही दुखापत झाली आहे का. कारण की सलगचा दुसरा रिव्हर्स अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं कान मंत्र देत असताना खेळाडूला आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. तरी असं हा टीम अप करा. नक्कीच बराच वेळ देखील झाला. हो शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय इथे मात्र यस वाईट बॉल. पुन्हा एकदा बॉल टाकावं लागेल गोलंदाज पियुषला. धावांचा जर विचार केला तर नक्कीच 19 धावा धावफलकावरती 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल. हो यावेळेस मात्र बॅकच्या दिशेने इथे मात्र फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त राहील धावत. जाईल सीमारेषा पार. वन बाउन्स चौकार 4. आला का नाही बा. 23 धावा धावफलकावरती 23 ऑन बोर्ड. 20 अर्धा टप्पा इथे मात्र संघ पार मात्र तर केलं आहे. 23 धावा धावफलकावरती 50 धावांचा पाठलाग करायचा. अजून या 27 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. पुढचा बॉल. हो यावेळेस कोलवर टप्पाचा बॉल मिड विकेटच्या मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक तिथून आला. एकच धाव मिळेल. चिकी सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली आणि चिकी सिंगलला धावफलक जम पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. 24 ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. शांत संयमीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मेहनत देखील दोन्ही संघांना मात्र करावी लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर मेहनत ही मात्र गरजेची आहे. मैदानाच्या आतमध्ये पराकाष्ठा करावे लागतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय.
हो यावेळीच मात्र फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला लागत असताना वाघाची शिकार इथे मात्र केली आहे. फलंदाज बाद. चला न्यू बॅटर मैदानात पाठवायचं आहे. चला टीम मीटिंग नको आहे. बघा आपल्याला वारंवार पुकार देतात, आपण खूप वेळ घेतात. हे चला ओळी संघ फलंदाज पाठवा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चिराग म्हात्रेला. इनाड नंबर 3 वरती आला. इनाड नंबर 3 वरती आपण पाहतोय इथे चिराग म्हात्रे. आणि की यतीश म्हात्रे कडून पुन्हा एकदा आपण पाहतोय संधी आली चिराग म्हात्रेला. सलगचे जर 3 षटकार जर आले तर थोडीशी दुखापत झाली आहे. नक्कीच नक्कीच बघा पाणी पोचवायचं त्यांच्यापर्यंत. जर खेळाडू ओके असेल, हे ओके आहे पंच आम्हाला सांगतात. स्पोर्ट्समॅन स्पिरिट यावेळी दाखवत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच यतीश म्हात्रेकडून संधी असेल. चिराग म्हात्रेला सलगचे 3 षटकार जर आले 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. लाऊड अपील यावेळेस पाहायला मिळते, परंतु इथे मात्र पंच कुठल्याही प्रकारची इशारा देत नाहीयेत. आणि आता मात्र सांगत असताना लेग बायज, यस लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र एकदा आड होईल, धावफलक जाऊन पोहोचेल. 26 या आकड्यावरती 26 ऑन बोर्ड. आता मात्र समीकरण बदललाय. येणारे 12 बॉल आणि अजूनही 24 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 12 बॉल आणि 24 धावेंची गरज या मॅच मध्ये. 24 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल. एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा, वेळ फार कमी आहे, वेळेची देखील मर्यादा आहे, ते देखील लक्षात घ्या. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय यावेळेस आर्यन भोईरला. इनाट नंबरचा विचार केला तर तिसरा षटक घेऊन आला. कॅप्टनने जिम्मेदारी सोपवली आर्यन वरती. आता मात्र धुरा सोपवायचे ते म्हणजेच आर्यनला, कारण की जर विचार केला तर संपूर्ण टीमची जिम्मेदारी आता मात्र आर्यनच्या खांद्यावरती आहे. डिफेंड करायचे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला ओळी संघाला इथे मात्र याचा धावा चेस करायच्या आहेत. चांगली मॅच आहे. पुढचा बॉल हो यावीस मात्र बॅकसाईडच्या दिशेने इथे मात्र फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक फक्त आणि फक्त राहतील धावत. जाईल इथे मात्र सीमारेषा पार आलेला हा क्वालिटी चौकार 4. आणि की ज्या 4 धावेच्या मदतीने आता मात्र समीकरण बदललाय. येणारे 11 बॉल आणि आता मात्र 20 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 11 बॉल 20 धावेंची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते. प्रेशर आणि प्रेशर या सामन्यामध्ये नक्कीच दिसून येतोय, कारण की आता मात्र गोलंदाजावरती प्रेशर आहे. आणि बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जे यावेळेस मात्र बॅटिंग चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. जॉन्टी जोशी यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग करतात. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय. हो यावेळीच मात्र फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. हा हिरा मात्र या मॅच मध्ये चमकून आलाय. घुटना टेक और षटकार देख आलेला हा ऑलरेडी षटकार 6. या 6च्या मदतीने दाफल जाऊन पोहोचलाय तब्बल 36 या आकड्यावरती. या मॅच मध्ये मी तर म्हणेन हा हिरा चमकत असताना खेळताना कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल.
आता मात्र पूर्णपणे ही मॅच परंतु पलटताना पाहायला मिळते. मेहनत यावेळेस आता मात्र बरोडी संघाला करावी लागेल. पुढचा बॉल. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय पाहताना बॉलचा काही एक संपर्क झाला नाहीये आणि बाईच्या स्वरूपात ही एकदा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. मोठा फटका प्रहार जरूर, परंतु इथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक जरूर रोटेट झाली. आता मात्र ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. चिराग मात्रे फेस करेल आर्यन भोईरला. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावाला जाऊन पोहोचलाय 37. अजूनही 13 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. तेरा धावेंची गरज आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळी आपण पाहतो इथे मात्र परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळते. कम बॅक. प्रत्येक बॉलवरती समीकरण बदलत आहे. टिट फॉर टॅट. आता मात्र पुनश्च एकदा समीकरण बदलत असताना इथे मात्र पाहतोय 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 37 धावा फलकावरती अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. येणारे 8 बॉल आणि 13 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. स्लोवर गती. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. पाहावं लागेल. इथे मात्र चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये वाईट +1 2 धावा इथे ऍड होतील. चुकी करत असताना आर्यन भोईरला आपण पाहतोय. थोडंसं मागडे षटक यावेळेस ठरत असताना एका बाजूला ही मॅच मात्र झुकत असताना ओवडी संघाच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. आर्यन भोईरच्या माध्यमातून 39 धावा धावफलकावरती आहे. 2 बॉल जर चांगल्या पद्धतीने टाकले तर नक्कीच समीकरण मध्ये बदलाव नक्कीच पाहायला मिळेल. लाऊड अपील आहे असं पाहावं लागेल. पंच नक्कीच एक धाव इथं ऍड केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 40 या धावसंख्येवरती. 40 ऑन बोर्ड. येणारे 7 बॉल आणि 10 धावेंची गरज या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. समीकरण वेगळं आता पाहायला मिळतं. स्लोवर गती आणि यावेळेस आपण पाहतोय यस इट इज व्हाईट बॉल सांगतात पंच. बघा पंचांचा निर्णय असेल. विनंती असेल. नक्कीच खऱ्या अर्थानं पंचांचा निर्णय अंतिम असेल हे नोंद घ्यायची आहे. बघा बाहेरून कोणी बोलू नका विनंती असेल. पुनश्च एकदा बॉल टाकावं लागेल. धावांचा जो विचार केला आता समीकरण मध्ये बदलाव आहे. पुढचा बॉल यावेळेस पुनश्च एकदा आपण पाहतोय. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता. आता मात्र समीकरण बदललाय. येणारे 6 बॉल आणि 9 धावा. मास्तर आज जर विचार केला तर हे समीकरण सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्यापासून जर विचार केला तर वेळेले संघासमोर देखील हेच टार्गेट होतं. येणारे 6 बॉल होते आणि 9 धावा होत्या. तिथे देखील ते 9 धावा डिफेंड झाल्या होत्या. त्यानंतर एका मॅचमध्ये देखील पाहिलं 6 बॉल 9 धावांची गरज ते देखील धावा डिफेंड झाल्या होत्या. आणि या मॅचमध्ये देखील पाहावं लागेल येणारे 6 बॉल आणि 9 धावांची गरज असताना काय घडेल या मॅचमध्ये ते देखील पाहावं लागेल.
चला येस स्पीडअप करा विनंती आहे. येणारे 6 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. येस चला स्पीडअप करा विनंती आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय कल्पेश भोईर. शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. येणारे 6 बॉल 9 धावांची गरज. हो शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. यावेळी पायाला बॉल स्पर्श झाला. इथे मात्र आपण पाहतोय पूर्णपणे आता मॅच मध्ये मजा येणार आहे. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल का पाहावं लागेल. आता मात्र समीकरणामध्ये बदलाव आहे. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ते देखील पाहावं लागेल. यावेळेस मेहनत प्रचंड या मॅच मध्ये दोन्ही संघांना प्रत्येक खेळाडूला मात्र करावी लागेल. येणारे 5 बॉल आणि 9 धावेंची अजूनही गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते. चुरशीचा मुकाबला काटेकी टक्कर. हो खोलवर टपाचा बॉल. इथे मात्र क्षेत्ररक्षकाने टिपली आहे झेल आणि संकुष्टात आलाय फलंदाज जॉन्टी जोशीचा खेळ. महत्वाची विकेट इथे मात्र संपादित केली आहे. मोठा मासा गाला लागत असताना फलंदाज बॅक टू टकआउट. आता मात्र समीकरण बदललंय. प्रत्येक क्षणावरती ही मॅच मात्र पलटवार करताना आपल्याला पाहायला मिळते. सरड्यासारखी रंग बदलणारी ही मॅच आपल्याला पाहायला नक्कीच मिळते. येणारे 4 बॉल आणि 9 धावेंची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल. 4 बॉल 9 धावेंची गरज. कुठल्या संघाला मंजिल मिळेल ते पाहावं लागेल. चार बॉल 9 धावेंची गरज. 2 बॉलचा जर विचार केला कल्पेशने चांगली सुरुवात केली आहे. आपल्या संघाला मात्र विजयाच्या मार्गावरती नेऊन ठेवण्याचं काम आता मात्र तो स्वीकारतोय. याचं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव नक्कीच पाहायला मिळते परंतु स्पीडअप करा. बरेडी संघ वेळ घेऊ नका. अजून 2 सामने यानंतर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील या मैदानावरती. पुढचा बॉल. हो यावेळेस आपण पाहतोय खोलटप्पाचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव इथे मात्र एकवडली गेली आहे. आता मात्र येणारे 3 बॉल आणि 8 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये. हृदयाचे ठोके वाढवणारा असा रंगतदार सामना आहे. एका बाजूला आपण पाहतोय अप्पा 11 भरोडी तर दुसऱ्या बाजूला आरडी ओवळी हा संघ खेळतोय. कोहड जिंकेला सामना. दोन्ही मातबदार संघ आमने सामने फाईट करतात. हाय व्होल्टेज मॅच आहे. येणारे 3 बॉल 8 धावांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते. काटेकी टक्कर दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो यावेळेस पाहावं लागेल चुकी मैदानाच्या आतमध्ये घडत असताना. यासाठी वाईट बॉल. दोन्ही पंचांच्या आत समांतर धावा मिळाल्या त्यानंतर आता मात्र परत एकदा समीकरणामध्ये बदलाव येतोय. काय मॅच आहे. आता मात्र येणारे 3 बॉल आणि 7 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. पुढचा बॉल. शांततेचा माहोल आहे. प्रेशर आहे. हो यावेळेस अलॉंग विथ कार्पेट फटका. इथे मात्र वेगाने दोन्ही क्षेत्ररक्षक बीच बीच मधून हा बॉल जाईल सीमारेषा पलीकडे आलेला चौकार. 4 हा 4 धावाने मी तर म्हणेन मौक्याच्या क्षणी हा चौका आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र समीकरणामध्ये बदलाव आहे. येणारे 2 बॉल आणि 3 धावेंची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळेल. नक्कीच काटाकीर अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस आपण जर विचार केला तर येणारे 2 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता मॅच मध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल. हो स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी. कमालाचा कमबॅक. यावेळेस मात्र येणारा 1 बॉल आणि 3 धावेंची गरज है. कोण जिंकेल हा सामना. हर सर झुक जाए वो मंदिर होता है. हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ते देखील पाहावं लागेल. रख हौसला वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चल के समंदर भी आएगा.
थक कर न बैठे हैं मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. चल यस, वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. येणारा एक बॉल आणि 3 धावांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळेल. कंपल्सरी चेसिंग आहे आणि नक्कीच महत्वाची मॅच आहे दोन्ही टीम मधून. काटेकी टक्कर. हो, यावेळेस मात्र टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा कॉल आणि यावेळेस मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट संपादित केली आहे. सामना जिंकलाय अप्पा 11 बरोडिया संघाने. जिंकलेल्या टीमच्या हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. चला यस, टीम बरोडी संघ या नाणेफेकीसाठी यायचं, लगेच वेळ घेऊ नका. चला यस, बरोडी संघ लास्ट कॉल आहे. तुम्ही जिंकलात, विजय नंतर सेलिब्रेट करा, परंतु आता मात्र यायचं विनंती असेल. चला बरोडी संघ आपण लगेच यायचं. नक्कीच ओली संघ बघा, हँडशेक करून घ्या, लाईनअप करा, विनंती असेल. या स्पर्धेचा नियम आहे. हार्ड लक.